भूमाफिया, भूमाफी कोणतंही प्रकरण घ्या, बीडचं प्रकरण घ्या या किंवा इतर अनेक प्रकरण आहेत. भूमाफियाकडे शेकडो हजारो एकर जमिनी कशा असतात. आता या भूमाफियाच्या जमिनी जमा करण्याचं, खरेदी दाखवण्याचं कार्य आणि हे प्रशासनातील रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधल्या लोकांचा सपोर्ट घेऊन केला जातो. दुय्यम निबंधक कार्यालय असो किंवा रेव्हेन्यूचं तलाठी सर्कल कार्यालय असो, त्यामध्ये जर एखाद्या मोठ्या नेत्याचं प्रकरण आलं, मोठ्या नेत्याच्या बगलबच्च्याची खरेदी आली तर ती इमिडिएट होते. इमिडिएट त्याच्यावर नाव लावलं जातं आणि ज्या गरिबाची जमीन लाटल्या गेली आहे त्याला मात्र कोर्ट कचेरीच्या चक्रा माराव्या लागतात. मग कोर्ट कचेरीच्या चक्रा मारताना त्याचं आयुष्य जातं. त्यामुळे हे भूमाफियाची टोळी जी राजकारणात पण आहे, बहुतेक आमदार खासदारांना मंत्र्यांना शेकडो एकर जमिनी आहेत असं पत्रकार दाखवतात. एक बांध नसलेल्या शेकडो एकर जमिनी असे भूमाफिया ना पोचण्याचं काम हे रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधले, महसूल डिपार्टमेंट मधले तलाठी, सर्कल, तहसीलदार आणि ह्या लोकांमार्फत, दुय्यम निबंधक ह्या लोकांमार्फत होत असत. आता कायद्याची तरतूद तर सर्वांना कायदा समान एवढं एक वाक्य बोलून संपलं. कायदा सर्वांना समान नाही. गरिबावर अन्याय करणारा कायदा वापरला जातो. गरिबावर अन्याय कसा होतो? गरिबाची जमीन लाटली मग त्याला बऱ्याच काही क्रायटेरिया असतात. कोणत्या? तुकडेबंदी कायदा असेल, मग तुमचा रेव्हेन्यू कायदा असेल, तुमचा खरेदी खताचा कायदा असेल, तुमचा हिंदू लॉ असेल. देर आर मेनी थिंग्स आर देअर. पण त्याचा ओव्हरलुक करून हे भूमाफिया जमिनी लाटतात. आता माझ्याकडे एक असं प्रकरण आहे की आमच्या सोनई पानसवाडी येथील एका भूमाफियाने आमच्या मित्राची जमीन लाटण्याचा धंदा सुरू केला. काहीही असलं, कोणताही सातबारा असला तरी नेवासा दुय्यम निबंधकाकडे गेला तर त्याचं खरेदी खत होतं आणि ते खरेदी खत घेतलं की लगेच त्याचे सर्कल साहेब नोंद लावतात आणि तो भूमाफिया आमच्या मित्राच्या जमिनीमध्ये घुसतो. मग आमच्या मित्राला पर्याय असतो की कोर्टात जाणे. मग कोर्ट त्याच्यामध्ये कायद्याची तरतूद ऍप्लिकेशन करतं. कायद्याची तरतूद अप्लाय करताना इयर्स टुगेदर जातात. तोपर्यंत हा भूमाफिया ताबा घेऊन मोकळा होतो. अशाच प्रकारे बहुतेक आमदार, खासदार, मंत्री यांच्या ज्या शेकडो एकर जमिनी आहेत त्या त्यांना जमा करण्यासाठी ह्या निबंधक आणि तलाठी सर्कलच्या कार्यालयातून, तहसीलदारच्या कार्यालयातून तटकाफटकी होते. आता कायद्याचा दोष असा आहे, कायद्यामधला दोष असा आहे की हे क्वाझी ज्युडिशियल सिस्टम म्हणजे सेमी ज्युडिशियल सिस्टम असते. तहसीलदार न्यायाधीश आहे, सर्कल न्यायाधीश आहे, जिल्हाधिकारी न्यायाधीश आहे. अहो, हे न्यायाधीश आहेत पण न्याय प्रक्रियाच्या पद्धतीने ते चालत नाही. कारण ते नाही लॉ ग्रॅज्युएट नसतात. कायद्याची तरतूद फार मोठी काही आपल्या करत नाहीत. एखाद्या नेत्याचा कोणाचा फोन आला म्हणजे पटकन त्याच्या बाजूने निकाल देऊन टाकतात. त्यामुळे ह्या भूमाफियाला पूरक असं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हे जन आंदोलन सुरू केलं आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केलं आहे. शेतकऱ्यांना ज्यांच्या कोणी बलाढ्य भूमाफियाने जमिनी लाटण्याचा प्रयत्न केला असेल त्याने थेट सैनिक समाज पार्टीकडे आपली ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे. आणि तर हे जे जन आंदोलन आहे, महाराष्ट्रभर आंदोलन आहे, भूमाफिया
कंट्रोल आंदोलन आहे, भूमाफिया हटाव आंदोलन आहे, भूमाफियांना कायद्याचा धाक दाखवायचं आंदोलन आहे. म्हणून सर्व जनतेला, विशेष करून शेतकऱ्यांना आव्हान आहे, सल्ला आहे की तुमच्यावर अन्याय होत असेल तर त्वरित सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर अवगत करावे, कळवावे ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.